मला मोबाईल द्या आणि मोबाईल जा. आता आमच्या आई साहेब असं का म्हणलात की नाही, थांबा सांगतो. रात्री आपल्या एका चुकीमुळे पावसाचं पाणी सगळ्या घरातनं झालेलं, पण आता झालं सोडा म्हटलं. आणि आई साहेबांचं खाऊ खायचं ती पहिला फरशी पुसून घेतलो चकचकी. आणि मला जरा बाहेर जायचं होतं म्हणताना की नाही आई साहेबांचं रोजच्या प्रमाणे सगळं आवरलं. आणि निघायच्या टायमाला की नाही आई साहेब काय म्हणल्या बघा, मोबाईल द्या आणि मोबाईल जा. तर मला व्हिडिओ करायला फोन नको आहे. मला मोबाईल द्या आणि मोबाईल जा. तसं आपण बाहेर जाताना आई साहेबांच्या जवळ फोन ठेवूनच जातोय, पण बारीक मध्ये आई साहेबांना दमवला पण तेवढीच मजा येते हो. आई साहेबांना मोबाईल देऊ नाही की नाही, आमच्या मिस्टरने ब्लॉगिंग करायला शिकवत आम्ही निघालेलो बघा आज शिरोला. आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये काय, बाहेर पडली की पावसाची भ्या पोटात राहतेस, कवा येते हे कुणास ठाऊक. शापरातल्या मसोबाला लांबच नमस्कार करून यड्रावपाड्यासून डायरेक्ट जांभळी रोडला गाडी घातलो. इकडे आल्यावर बाकी वातावरण तेवढं नाद्याबाद असते बरं का, त्यात काही विषयच नाही हो. जांभळी हरोली नांदणी मार्गे बोलता बोलता आम्ही दोघ जण कवा एकदा सुरुवात येऊन पोहोचलो आम्हालाच कळालं. गाडीवर एक बोलता बोलता वेळ कसा निघून जाते की नाही कळतच नाही बघा. बघता बघता अर्ध्या तासात म्हणजे आम्ही लोकेशनवर पोहोचलो आमच्या. आणि इथं आले की नाही हो व्हिडिओ करते म्हणून आम्हाला बघून पळून गेला. पण आम्ही का बसतो 5 मिनिटं जरा गार पिलं, 2 मिनिटं बसलो, जाताना धरला की वागाला. वर बघ वर, असं कर असं. चल बाय कर, बाय बाय कर. येणार चिरंजीला नाही. भावाला आपल्या लई पिडाय नको म्हटलं नाही तर परत आल्यावर कवाच जवळ यायचा नाही. लांबनच टाटा केलं, पुढच्या वेळेला लवकर येत असं सांगून निघालो इचलगंजीला.